नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर चला या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 बहुपदी यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह तिसरा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहिले 6 प्रश्न मी सोडवून दिलेले आहेत। ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी मी त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर ठीक आहे, तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्याने 7वा प्रश्न काय दिला आहे तर वजाबाकी करा। आता या ठिकाणी या 2 बहुपदी दिल्या आहेत तर त्याच्या आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायचं आहे। नेहमीप्रमाणे आपल्याला दोन्हीही बहुपदी पहिल्यांदा कंसामध्ये लिहायचे आहे। त्याने काय कंस दिलाय म्हणजेच बहुपदी काय दिलेत 5x वर्ग वजा 2y अधिक 9 आणि दुसरी बहुपदी दिली आहे 3x वर्ग अधिक 5y आणि वजा 7। तर ठीक आहे, या दोन्ही बहुपदी आपण काय करूया कंसामध्ये लिहूया। 5x वर्ग वजा 2y अधिक 9 आणि वजा 3x वर्ग अधिक 5y वजा 7 बरोबर। आता आपल्याला काय करायचं, वजाबाकी आहे त्याच्यामुळे दोन्ही कंसामध्ये वजा चिन्ह लिहायचं। आता नंतर काय करायचं, आता आपल्याला कंस सोडवायचं। ठीक आहे, पहिला कंस आहे असंच येईल। ठीक आहे, म्हणजेच 5x वर्ग वजा 2y अधिक 9 आता वजा आणि हे काय आहेत अधिक 3x वर्ग, मग वजा असल्यामुळे काय होईल 3x वर्ग वजा होणार म्हणजेच वजा 3x वर्ग। त्यानंतर वजा आणि अधिक काय होईल या ठिकाणी वजा होणार म्हणजेच वजा 5y आणि वजा वजा काय होणार तर अधिक, त्याच्यामुळे इथं अधिक 7 येईल बरोबर। आता हे आपण सोडूया। आता या ठिकाणी 5x वर्ग म्हणजेच स्वरूपदाची मांडणी करून घेऊया। पहिल्यांदा 5x वर्ग वजा 3x वर्ग, त्यानंतर इथं काय बघा वजा 2y आणि वजा 5y, मग ते सुद्धा एका ठिकाणी घेऊया वजा 2y आणि वजा 5y। त्यानंतर काय राहिले बघा अधिक 9 आणि अधिक 7, म्हणजे या ठिकाणी लिहूया अधिक 9 आणि अधिक 7। ठीक आहे, आता नंतर काय बघा 5x वर्ग आणि वजा 3x वर्गच, म्हणजेच किती राहिला 5तून 3 गेले राहिले 2, म्हणजे या ठिकाणी 2x वर्ग आला। ठीक आहे, त्यानंतर परत वजा 2y आणि वजा 5y। ठीक आहे, दोघांचंही वजा वजा चिन्ह आहे आणि 2 आणि 5 किती 7, म्हणजेच आपलं काय येईल तर 7y येईल। त्यानंतर अधिक 9 आणि 7, 9 आणि 7 यांची बेरीज किती होते तर 16 होते राईट। ठीक आहे, म्हणजेच इथं या ठिकाणी 16 येईल, म्हणजेच आपले काय येईल यांचे वजाबाकीचे उत्तर ही बहुपदी आपल्याला मिळते। लक्षात आलं, अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे। वजा चिन्ह असेल तर वजा चिन्हामुळे आतल्या कंसातील संख्यांची चिन्हे बदलतात, एवढं लक्षात ठेवायचं। नंतर फक्त त्यानंतर स्वरूप पदाची मांडणी करायची, जे काय कॅन्सल होते किंवा ॲडिशन होते त्याचे ॲडिशन करायचे, ते तुमचं काय असेल तर ते फायनल उत्तर तुमचं असेल। कळालं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल। तर त्याने दुसरा प्रश्न काय दिला आहे 2x वर्ग अधिक 3x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग वजा 2x अधिक 3। ठीक आहे, नेहमीप्रमाणे दोन्हीही बहुपदी कंसामध्ये घेतले आणि त्याला आपण काय केलं वजाबाकीचे चिन्ह दिलं, म्हणजेच दोन्ही कंसामध्ये वजाबाकी लिहिली कारण आपल्याला वजाबाकी करायची आहे। ठीक आहे, तर नेहमीप्रमाणे आपण आता कंस सोडूया। आता पहिला कंस आपण काय करणार आहे असंच लिहायचा 2x वर्ग अधिक 3x अधिक 5। आता या वजा चिन्हामुळे आतल्या कंसातील संख्येचे चिन्ह बदलणार। ठीक आहे, वजा आणि हे या ठिकाणी अधिक x वर्ग येथे होईल वजा x वर्ग होईल। त्यानंतर वजा वजा काय होईल तर अधिक होईल, म्हणजेच अधिक 2x वजा आणि अधिक म्हणजेच होणार ते वजा 3 होणार बरोबर। आता स्वरूपदाची मांडणी करूया, म्हणजेच 2x वर्ग आणि या ठिकाणी वजा x वर्ग, ते एका ठिकाणी घेऊया 2x वर्ग आणि वजा x वर्ग। त्यानंतर हा 3x आणि हा अधिक 2x, 3x अधिक 2x, त्यानंतर हे अधिक 5 आणि हा वजा 3 बरोबर। आता काय करायचं 2x वर्गमधून 1x वर्ग गेला, म्हणजेच किती राहिला रे तर x वर्ग राहिला, 2तून 1 गेला x वर्ग राहिला। त्यानंतर 3x आणि अधिक 2x, म्हणजेच 3 आणि 2 5x अधिक 5तून 3 गेले राहिले किती 2, म्हणजे हेच तुमचं काय आहे रे तर फायनल उत्तर आहे, म्हणजेच x वर्ग अधिक 5x अधिक 2 हे काय तुमचं फायनल उत्तर आहे। अशा पद्धतीने याची आपल्याला वजाबाकी करायची होती। कळालं? ओके, आता आपण 8वा प्रश्न बघूया। ओके, आता त्यांनी 8वा प्रश्न दिला आहे गुणाकार करा। आता आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे। तर या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने 2 बहुपदी दिलेल्या आहेत। ठीक आहे, नेहमीप्रमाणे आपण काय करायचं आहे त्या बहुपदी आहे असेच आपण लिहूया m³ वजा 2m अधिक 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये m चा चौथा घात वजा 2m चा वर्ग अधिक 3m अधिक 2 बरोबर। आता आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे ना। मग आता आपण काय करणार तर m चा घन गुणिले
हा कंस, त्यानंतर पुन्हा -2 गुणिले -2m गुणिले हा कंस आणि पुन्हा +3 गुणिले हा कंस एवढं आपल्याला करावं लागेल. मग त्याच्यामुळे पहिली स्टेप, त्यानंतर ही स्टेप जरा मोठी येईल. फक्त लिहिताना ते व्यवस्थित लिहायचे, चुकले नाही पाहिजे, कारण नंतर त्याच्यातच आपल्याला पुन्हा गुणाकार करायचा आहे, नंतर मग त्याच्यातून कॉमन गोष्टी काढायच्या. तर ठीक आहे, तर आता कुठं काय m³ आपण या कंसाने गुणूया, म्हणजेच m घन गुणिले हा कंस m⁴ वजा 2m² अधिक 3m अधिक 2 बरोबर. त्यानंतर हा काय वजा 2m आणि गुणाकार करत असताना संख्या म्हणजे चिन्ह व्यवस्थित बघायचे, चिन्ह चुकले तर मग पुढचा गुणाकार सुद्धा चुकणार. वजा 2m गुणिले हा कंस m⁴ वजा 2m², त्यानंतर मी या ठिकाणी लिहिते अधिक 3m आणि अधिक 2, परत या ठिकाणी अधिक 3 आणि गुणिले हा कंस m⁴ वजा 2m² अधिक 3m अधिक 2 बरोबर. आता आपण काय करायचं, गुणाकार करायचा आहे. m घन आणि गुणिले m⁴ म्हणजेच काय होतं रे, तर m 3 अधिक 4 या घातांकांची बेरीज होणार. 3 आणि 4 किती होतात रे, तर 7 होणार, म्हणजेच m⁷ आला. त्यानंतर वजा, या ठिकाणी वजा त्याच्यामुळे वजा होणार. m घन आणि हा m² म्हणजे -2 जे आहेत ना ते आहे असेच राहणार, आणि m घन आणि हा m दुसरा घात 3 आणि 2 5, म्हणजेच m या ठिकाणी काय होईल 5वा घात होईल. त्यानंतर अधिक, दोन्हीकडे अधिक चिन्ह आहे त्याच्यामुळे अधिक राहील. m घन आणि 3m म्हणजेच या ठिकाणी किती होईल रे, हा m पहिला घात आहे 3 आणि 4 म्हणजेच m या ठिकाणी 4था घात होईल बरोबर. त्यानंतर अधिक m घन आणि 2 म्हणजेच या ठिकाणी 2m घन होईल. पर्यंत काय आलं, m घनाने या प्रत्येक कंसातील प्रत्येक संख्येला गुणलं. त्यानंतर आता या ठिकाणी आता वजा 2m ने या कंसाला गुणायचं आहे. वजा 2m आणि m⁴ घात, तर या ठिकाणी m हा पहिला घात आहे, म्हणजेच इथे किती राहील बघा, तर 2m⁴ आणि 1 5, 2m⁵ घात होईल बरोबर. वजा 2m आणि वजा 2m² म्हणजेच वजा या ठिकाणी पहिल्यांदा अधिक होईल. 2 दुणे 4 m पहिला घात आणि m² म्हणजे या ठिकाणी m 2 अधिक 1 3 म्हणजेच m⁻³ घात होईल बरोबर. त्यानंतर पुन्हा वजा 2m अधिक 2m म्हणजेच इथे किती होईल तर वजा होईल 2m आणि 3m म्हणजेच 3 दुणे 6 होईल, आणि हा m आणि हा m ह्याचा सुद्धा पहिला घात m 1 आणि 1 2 म्हणजेच m कितवा घात होईल रे, तर दुसरा घात होईल. त्यानंतर वजा 2m आणि हा अधिक 2 म्हणजेच वजा होणार 2 दुणे 4 आणि हा m कळालं. हा अशा पद्धतीने आपण दुसरा कंस सोडला. आता शेवटचा हा तिसरा सोडवायचा आहे, तो सुद्धा सोडवायचे विसरायचं नाही. त्यानंतर 3 गुणिले m⁴ घात म्हणजेच किती होणार आहे तर 3m⁴ घात होईल. त्यानंतर अधिक 3 वजा 2 म्हणजेच या ठिकाणी काय होईल वजा 3 दुणे 6 आणि m², 3 आणि अधिक 3m है ना, म्हणजेच 3 त्रिक 9 आणि m आणि 3 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी 3 दुणे 6, म्हणजे अशा पद्धतीने तो आपल्याला काय करायचा होता, गुणाकार करायचा होता. आता या ठिकाणी नंतर स्टेप काय आहे तर स्वरूप पदाची मांडणी करायची. ओके, आता या ठिकाणी आपण पहिले पद बघितलं तर m⁷ घात आहे. त्यानंतर या ठिकाणी m⁷ घात कुठे आहे का तर नाही, त्याच्यामुळे m⁷ घात आहे तसंच येईल. 7वा घात नंतर त्याच्यानंतर खालोखाल कोणता आहे रे, 6वा घात तर नाही आहे, डायरेक्ट 5वा घात आहे. मग त्याच्यामुळे 5वा घात या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे बरोबर. बस 2च ठिकाणी आहे, बाकी कुठे नाही आहे. मग तो एका ठिकाणी घेऊया, म्हणजेच किती होईल रे तर वजा 2m⁵ घात आणि या ठिकाणी अधिक 2m इथं आहे ना, सॉरी या ठिकाणी वजाच आहे ना, इथं आहे वजा 2 वजा आहे बरं का, या ठिकाणी वजा 2m⁵ घात. ठीक आहे, 5वा घात झालेला. त्यानंतर आता 4था घात, 4था घात कुठं आहे या ठिकाणी आहे आणि पुन्हा या ठिकाणी आहे बरोबर. ठीक आहे, मग अधिक 3m⁴ घात आणि या ठिकाणी अधिक 3m⁴ घात. 4था घात झाला. त्याच्यानंतर 3रा घात कुठे आहे बघा, तर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे ना, मग किती 2m घन आणि अधिक 4m घन झाला. आता वर्ग बघूया, वर्ग कुठे आहे या ठिकाणी आहे बघा. ठीक आहे, म्हणजेच वजा 6m² आणि वजा 6m² वर्ग झाला. आता mची पदं आपण बघूया, m कुठं आहे तर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे, म्हणजेच किती येईल
तर -4m आणि या ठिकाणी अधिक 9m आणि आता राहिलेल्या संख्या किती राहिलेत, कुठे राहिलेत बघा, तर फक्त एकच आहे 6m, ती अधिक 6 आपण या ठिकाणी लिहूया. समजलं तुम्हाला कसं लिहायचं ते. या ठिकाणी या स्टेपमध्ये आपण काय केलं तर स्वरूप पदाची मांडणी केलेली आहे. ठीक आहे, त्या तुम्ही कंसात लिहू शकता स्वरूप पदाची मांडणी. लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय तरीही चालेल, स्वरूप पदाची मांडणी करून. बरोबर. ओके, मग नंतर आता काय करूया आपण, mचा 7वा घात आहे तसाच येईल. बरोबर. आता या ठिकाणी -2mचा 5वा घात आणि इथं सुद्धा -2mचा 5वा घात, म्हणजेच तो काय येईल रे, तर -4mचा 5वा घात येईल. ठीक आहे, वजा होणार आणि 2 आणि 2 4, त्याच्यामुळे तर काय येईल तर -4mचा 5वा घात येईल. प्लस या ठिकाणी काय येईल 3mचा 4था घात आणि 3mचा 4था घात. 3 आणि 3 किती तर 6 होतात आणि mचा 4था घात आहे असंच येईल. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट 2mचा घन आणि 4mचा घन आहे ना, तर 2 आणि 4 किती होतात तर इथं 6 होतात आणि mचा घन आहे तसंच राहील. कळालं. आता नेक्स्ट या ठिकाणी काय करायचं तर -6mचा वर्ग आणि -6mचा वर्ग, वजाच राहणार, कारण की या ठिकाणी वजा आणि या ठिकाणी वजा. ठीक आहे, त्याच्यामुळे 6 6 12mचा वर्ग. कळालं. आता या ठिकाणी -4m आणि अधिक 9m, म्हणजे 9तून 4 गेले राहिले किती तर 5. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी किती राहिलं तर 5m राहिला आणि जे अधिक 6 ते आहे. ठीक आहे, म्हणजे हेच तुमचं आता या ठिकाणी ओके, म्हणजे हेच तुमचं काय असणार आहे, फायनल उत्तर असणार आहे. कळालं तुम्हाला. याच्यामध्ये आता 7वा घात आहे, 5वा घात, 4था घात, 3रा घात, 2रा घात, म्हणजे आपण व्यवस्थित चलांच्या उतरत्या क्रमाने आपण चलाच्या उतरत्या घाताप्रमाणे आपण लिहिलेलं आहे. याच्यामध्ये जे काय कॉमन असेल किंवा बेरीज करायची असेल किंवा गुणाकार करून जे काय कॉमन करायचं असेल ते सगळं आपण केलेलं आहे. बरोबर. आणि हेच तुमचं काय आहे फायनल उत्तर आहे. कळालं. समजणं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला तो क्लिअर होऊन जाईल. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी बघूया. ओके, तर त्याने दुसरा प्रश्न काय दिला आहे बघा. पहिल्या कंसामध्ये 5mचा घन -2, दुसऱ्या कंसामध्ये m वर्ग m आणि अधिक 3. ओके, नेहमीप्रमाणे आपण काय करूया, आता दोन्ही कंस आहेत ना आहे अशीच लिहूया. पहिल्या कंसामध्ये 5mचा घन -2, दुसऱ्या कंसामध्ये m वर्ग m अधिक 3. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार आहे. 5m घननं या कंसाला गुणायचं, पुन्हा -2ने या कंसाला गुणायचं आहे. मग आपण लिहूया ते 5mचा घन गुणिले हा कंस m वर्ग m अधिक 3, त्यानंतर वजा हे 2 आणि गुणिले हा कंस m वर्ग m अधिक 3. बरोबर. आता नेहमीप्रमाणे आपण गुणाकार करूया. 5mचा घन आणि गुणिले m वर्ग, या ठिकाणी 5 आहे तशीच राहतील. m घन आणि mचा वर्ग 3 अधिक 2 काय होणार 5, म्हणजेच या ठिकाणी mचा 5वा घात येईल. त्यानंतर वजा 5mचा घन आणि हा mचा पहिला घात आहे, 3 आणि 1 4 होईल, म्हणजेच 5mचा 4था घात होईल. त्यानंतर अधिक 5mचा घन आणि 3, म्हणजे या ठिकाणी काय होईल 5 त्रिक 15 होईल आणि m घन तो आहे तसाच राहील. कळालं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट -2 गुणिले हा m वर्ग, म्हणजेच -2mचा वर्ग वजा अधिक 2 आणि हा m आहे, म्हणजेच 2m होईल आणि -2 गुणिले अधिक 3 है ना, म्हणजेच 3 दुणे 6, परंतु या ठिकाणी वजा असल्यामुळे वजा चिन्ह राहील, -6. इथपर्यंत कळालं. आता नेक्स्ट आता स्वरूप पदाची मांडणी करून घेऊया. 5 या ठिकाणी 5 आहे, बाकी कुठे नाही आहे, तर आपण आहे तसंच घेऊया. म्हणजेच काय होईल तर 5mचा 5वा घात येईल. त्यानंतर नेक्स्ट 4था घात आहे का बघूया. 4था घात पण तेच आहे, 3रा घात पण तेच आहे, 2रा म्हणजे तेच, म्हणजे याच्यामध्ये असं कॉमन असं काच नाही, म्हणजे ही स्टेप आपलं फायनल उत्तर आहे ना, mचा 4था घात. त्यानंतर अधिक 15mचा घन वजा 2mचा 2रा घात अधिक 2m वजा 6, म्हणजे याच्यामध्ये आपण स्वरूप पदाची मांडणी करण्यासारखं ह्याच्यामध्ये स्टेपच नाही आहे, कारण 5वा घात डबल नाही आहे, 4था नाही आहे, 3रा नाही आहे, 2रा नाही आहे, m पण एकच आहे आणि ही संख्या शेवटची सुद्धा एकच आहे. त्याच्यामुळे हीच तुमचं काय आहे रे तर फायनल उत्तर आहे. कळालं. हा सोपा गुणाकार आहे. ठीक आहे, हा तुम्हाला पटकन समजेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया. तर 9वा प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा.
3x घन वजा 8x वर्ग अधिक x आणि अधिक 7 या बहुपदीला x वजा 3 या बहुपदीने संश्लेषक पद्धतीने भागा व बाकी काढा। ओके, म्हणजे आपल्याला थोडक्यात काय तर या ठिकाणी संश्लेषक पद्धतीने भागाकार करायचा। ठीक आहे, संश्लेषक पद्धतीने भागाकार कसा करायचा याच्याशी रिलेटेड आपली व्हिडिओ सराव संच ऑलरेडी झालेले आहेत। ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी तो बघा, संश्लेषक भागाकार समजून जाईल। ओके, आता याच्यामध्ये आपल्याला शॉर्टमध्ये काय करायचं आहे तर संश्लेषक पद्धतीने भागाकार करायचा आहे। आता या ठिकाणी भाज्य आपल्याला लिहायच्या अगोदर भाज्य जो आहे तो काय आहे तो आपण घेऊया। भाज्य काय आहे आपला तर 3x घन वजा 8x वर्ग अधिक x आणि अधिक 7 आहे ना। भाज्य आहे तो आपण आहे असंच लिहा। आता काय करायचं आपल्याला याच्यावरून आपल्याला सहगुण काढायचे, म्हणजेच आपण काय करणार तर या ठिकाणी लिहायचं तर भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप असं आपल्याला लिहावं लागेल। भाज्य बहुपदीचे सहगुणक रूप, आता ते सहगुणक रूप आपण कसं लिहिणार तर कंसामध्ये लिहायचं। कोणते कोणते सहगुणक रूप आहेत तर या ठिकाणी x चा घन आहे, x चा घन याचा सहगुणक आहे 3, x वर्गचा आहे वजा 8, x चा 1 असतो। ठीक आहे, आणि इथं 7 मग आपण आहे असंच लिहूया किती 3 वजा 8 1 आणि 7 तर हे काय झालं तर ते सहगुणक रूप झालं। आता भाजक जो आहे ना तो x वजा 3 आहे ना, भाजक आपला या ठिकाणी काय आहे भाजक आहे तो x वजा 3 आहे बरोबर। आणि आपण संश्लेषक पद्धतीने भागाकार करत असताना काय करत असतो विरुद्ध चिन्ह वापरतो आहे ना, म्हणजे x वजा 3 आहे तर भागाकार करताना अधिक चिन्ह वापरायचं तर ठीक आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी वजा 3 ची विरुद्ध संख्या काय आहे तर अधिक 3 आहे बरोबर। आणि तीच आपल्याला संश्लेषक पद्धतीने भागाकार करायचा आहे वापरायचा आहे। वजा 3 ची विरुद्ध संख्या काय आहे तर ते अधिक 3 आहे। ठीक आहे, आता नेहमीप्रमाणे आपण काय करूया तर भागाकार करायचा। या ठिकाणी अधिक 3 लिहायचं आणि हे या ठिकाणी सहगुणक रूप लिहा काय आहे तर 3 वजा 8 आहे 1 आहे आणि 7 आहेत। सुरुवातीला काय करायचं तर 3 जे आहे ते आहे असेच खाली राहणार आहे ना, 3 आहे तसेच खाली घ्यायचे। त्यानंतर 3 गुणिले 3 3 त्रिक 9 बरोबर, अधिक 9 वजा 8 म्हणजेच किती होणार आहे तर 1 राहणार। त्यानंतर 3 गुणिले 3 किती होतं तर 3 आहे ना, मग 1 आणि 3 किती होतं तर 4 आणि 4 गुणिले 3 4 त्रिक 12 या ठिकाणी 12 आले। मग 12 आणि 7 किती होतं तर 19 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बाकी किती मिळाली तर 19 मिळाली आहे। आता याचा आपल्याला याच्यावरून आता काय करायचं आहे तर भागाकाराचं सहगुणक रूप लिहायचं आहे, म्हणजेच लिहा आता या ठिकाणी भागाकाराचे सहगुणक रूप याच्यावरून ठरवायचं भागाकाराचे सहगुणक रूप। आता कसं करायचं भागाकाराचं सहगुणक रूप याच्यावरून लिहित असताना त्याच्यामध्ये बाकी लिहायचे नाही, बाकी वगळून बाकीचे राहिलेले सगळे संख्या त्याच्यामध्ये लिहायचे, म्हणजेच कंसात काय येईल तर 3 येईल 1 आणि 4 येईल बरोबर, बाकी येत नाही। ओके, नंतर तर काय करायचं बघा। ओके, आता याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे या कंसावरून आपल्याला आता भागाकार करायचा। आता भागाकार असं लिहा, भागाकार आपल्याला आता करायचा आहे, म्हणजेच भागाकार आता आपण कसं लिहिणार आता याचा। आता या ठिकाणी संख्या किती आहेत बघा तर 1 2 आणि 3। भागाकार करत असताना काय करायचं संख्या काउंट करायची त्याच्यामध्ये 1 वजा करायचा, म्हणजेच 3 वजा 1 किती राहतात तर टोटल संख्या आहे 3 त्याच्यातून 1 वजा करा राहिले किती तर 2, म्हणजेच आपल्याला चलाचा घातांक या ठिकाणी 2 घ्यावा लागेल बरोबर। म्हणजेच x चल या ठिकाणी x आहे, x चा घातांक घ्यायचा किती रे तर 2, मग त्यानुसार याचा आपल्याला भागाकार करायचा आहे, म्हणजेच किती होईल तर या ठिकाणी आहे किती 3, x चा घातांक आपल्याला 2 घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी हा x येईल आणि बाकी किती येईल तर ते 4 येईल, कळालं। अशा पद्धतीने हा आपल्याला भागाकार करायचा आता। ओके, आणि बाकी आपली किती आलेली आहे रे तर बाकी आपली आलेली आहे या ठिकाणी किती तर ती बाकी 19 आलेली आहे, कळालं। अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं होतं संश्लेषक पद्धतीने, कळत। तर या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीने प्रश्न 7 ते 9 कंप्लीट केलेला आहे। ठीक आहे, या प्रश्नाबद्दल किंवा याच्या उत्तरांबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपले जर व्हिडिओ आवडत असेल तर बाळांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे, याच्यामध्ये तुमचा एकही पैसा जाणार नाही याची फुल गॅरंटी आहे। फायदा एवढाच आहे की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात अगोदर
व्हिडिओची लिंक किंवा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। ओके, व्हिडिओ आवडल्यास जाता चॅनल लाईक करायला विसरू नका। टिल देन टेक केअर, बाय बाय।